हॅलो एव्हरीवन, सुअन्नप्रभामध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे चविष्ट, पौष्टिक आणि बनवायला अतिशय सोपे असे शेंगदाण्याचे लाडू. आपला मेन इन्ग्रेडियंट इथे तुम्हाला कळलाच असेल, शेंगदाणे आहे. आता आपण काय करणार आहोत की शेंगदाणे घेऊन ते छानपैकी खरपूस भाजणार आहोत, साधारण अर्धा तास लो फ्लेमवरती. नंतर त्याला काढून घ्यायचं आणि थोडेसे गार होऊ द्यायचे. त्यानंतर त्याच कढईत थोडेसे बदाम घ्यायचे आणि तेही छान भाजून घ्यायचे. एकीकडे आपले शेंगदाणे गार झाले की त्यांना साफ करून घ्यायचं. अशा पद्धतीने खूप लालसर भाजायचे नाही, खूप ब्राऊन करायचे नाही. आणि मग त्याच्यानंतर हे जे भाजलेले बदाम आहेत ते पण त्यात आपण छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत. हवं तर वेगळे पण तुम्ही ते बारीक करू शकता, पण बदाम आणि शेंगदाणे मिक्स केले तरी चालतात. आता यामध्ये आपण घालणार आहोत गूळ घ्यायचा आहे. साधारण अर्धा किलो शेंगदाणे आहेत हे आणि अर्धा किलो गूळ आहे. समप्रमाणात आपण हे वापरणार आहोत. गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठचाही घेऊ शकताय, ऑर्गॅनिक, थोडा व्हाईट, पिवळा, जो कुठला तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने, पण प्रमाण मात्र हेच असेल, अर्धा किलोला अर्धा किलो. नंतर आपण मिक्सरमधनं हे छान बारीक करून घेणार आहोत, जेणेकरून शेंगदाण्याला तेल सुटेल आणि गुळाला पण जरा पाणी सुटेल. गूळ आणि शेंगदाणे शक्यतो एकत्रच बारीक करायचे. शक्यतो म्हणण्यापेक्षा एकत्रच बारीक करायचे, कारण की त्याने बाइंडिंग छान होतं. गुळाला थोडंसं पाणी सुटतं आणि शेंगदाण्याला थोडंसं तेल सुटतं. हे आपण सगळं बारीक केलेलं आहे एकत्र करून. आणि ह्याचा आता कोरडेपणा जर तुम्हाला जास्ती वाटत असेल तर मग ह्याच्यात तूप घालायचं. उन्हाळ्याच्या दिवसात तर अगदीच गरज पडत नाही, ते शेंगदाण्याच्या सुटलेल्या तेलावरतीच वळले जातात. पण आता हिवाळा असल्यामुळे मी 4 चमचे, हा जो चमचा तुम्ही बघताय ह्याप्रमाणे मी 4 चमचे त्यात तूप घातलेलं आहे. आणि मग हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून गूळ आणि तूप हे सगळं व्यवस्थित छान मिक्स होईल अशा पद्धतीने. आणि मग लाडू वळून घ्यायचा. हा वळायला अतिशय सोपा लाडू आहे, खूप इझिली वळला जातो. आणि जसं की तुम्ही बघू शकता की खूप सुंदर पद्धतीने हा वळला गेला आहे आणि छान त्याला शाईन पण आलेली आहे. असा सुंदर लाडू आपल्या शेंगदाण्याचा तयार आहे.